तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव येण्याच्या भीतीने 100 लोक गायब झालेले आहेत। तुळजापूरमध्ये 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी होत असल्याचं समोर आलं। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 35 आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय। ड्रग्जच्या प्रकरणामध्ये 35 पैकी 14 आरोपींना अटक झाली आहे, तर अजूनही 21 जण फरार झाले आहेत। त्यामुळे आतापर्यंतची जी माहिती समोर येते, जवळपास 100 लोक हे तुळजापूरमधून गायब झाल्याचं कळतंय। एकूणच या ड्रग्ज प्रकरणामध्ये आपलं नाव येण्याच्या भीतीमुळे हे 100 लोक गायब झालेले आहेत। जी प्राथमिक माहिती होती त्यामध्ये 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून हे ड्रग्जची तस्करी होण्याचं उघड झालेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये 35 आरोपींवरती आतापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे आणि आणखी नावं समोर येत आहेत। याचा आकडा वाढण्याची भीती असताना आता तब्बल 100 लोक हे फरार झाल्याचं कळतंय। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अप्पासाहेब, जर 100 पेक्षा जास्त लोक गायब झालेले असतील नाव येण्याच्या भीतीमुळे, तर हे सगळं प्रकरण किती खोलपर्यंत गेलेलं आहे हे लक्षात येतं। तुळजापुरात जे ड्रग्ज वितरण होत होतं, जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 15 ते 20 पेडलरच्या माध्यमातून तुळजापुरात हे ड्रग्जचं वितरण व्हायचं आणि एक खास हॉटेल्स आहे, त्या हॉटेल्समधनं ह्या ड्रग्जचं वितरण होत असल्याची माहिती आहे। दुसरीकडे गेल्या 3 वर्षापासून जो सातत्यानं आरोप होतोय की 3 वर्षापासून हा ड्रग्जचा तस्करीचा काळा बाजार तुळजापुरात आहे। त्यामुळे अनेक लोक या संपर्कात आलेले आहेत। जे ड्रग पेडलर आहेत त्यांचे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारावर पोलिसांनी ज्यावेळेस तपासाची सूत्र हलवायला सुरुवात केली त्यावेळेस एक भीतीचं वातावरण पसरलेलं असून जवळपास तुळजापुरातून 100 लोक गायब असल्याची माहिती मिळते आहे। आता जे काही पहिल्या टप्प्यातले आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, त्यांचे बँक ट्रान्झॅक्शन असतील, त्यांचे फोन कॉल असतील आणि त्या विविध अँगलनं त्यांचा तपास करून पुढचं याचं वितरणाची जी कार्यप्रणाली आहे, जे कुठल्या शेवटच्या कंझ्युमर कोण आहेत यापर्यंत पोलीस जाण्याचा जो प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये आपलं नाव येईल या भीतीनं तुळजापुरातून जवळपास 100 लोक गायब झाल्याची माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।